तर सरसंघचालक मोहन भागवत आज मुंबईमध्ये जेनझींसोबत संवाद साधतील आणि यासाठी जगामधील सर्वात मोठ्या युवा नेतृत्व परिषदेसाठी देशामधील 100 पेक्षा अधिक शहरांमधून 15 ते 19 वयोगटामधले 2000 विद्यार्थी एकत्र येणार आहेत। हा कार्यक्रम आज पार पडेल। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आज बीकेसी मध्ये जेनजी सोबत संवाद साधणार आहेत। बीकेसीच्या याच नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये सायंकाळी 5 वाजता कार्यक्रम आहे, ज्यामध्ये मोहन भागवत हे जेनजी आणि जेन अल्फा सोबत संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळतील। साधारणपणे आपण जर विद्यार्थ्यांचं वयोगट बघितलं तर 15 ते 19 वयोगटातील सगळे विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील, ज्यामध्ये देशभरातील 100 शाळांतले 2000 विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आपण बघितलं मागील काही दिवसांपासून जेनजीने एक मोठं आंदोलन उभं केलं, त्यांच्या मागण्या त्यांनी समोर ठेवल्या आणि त्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला। त्यामुळे मोठ्या संख्येनं जेनजी हे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जेनजी लोकशाहीबद्दल बोलत आहेत, त्यासोबत तरुण नेतृत्वाबद्दल बोलत आहेत, इतकंच नाही तर राष्ट्रीय उभारणीबद्दल सुद्धा बोलत आहेत आणि त्यामुळे या सगळ्यांसोबत आज मोहन भागवत संवाद साधणार आहेत। आपण बघितलं राजकीय पक्षसुद्धा तरुणांना सोबत घेण्याचा, तरुणांशी संवाद साधण्याचा मागील काही दिवसांपासून प्रयत्न करतात आणि यामध्ये आज इंडियाज इंटरनॅशनल मुवमेंट टू युनाइट नेशन या संस्थेच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त मोहन भागवतसुद्धा जेनजीसोबत याच ठिकाणी संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि त्यामुळे जेनजीचे अनेक प्रश्न असतील, जेनजीचे विचार असतील, हे सुद्धा आपल्याला आजच्या या कार्यक्रमात ऐकायला मिळू शकतात। कॅमेरा अनिल संघर्ष मी वेदांतने एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।